काही दिवसांपूर्वी रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला आणि अखेर शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्या नावावर रायगडचे नवे पालकमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झालं। खरं तर महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात या पदावरून खूप संघर्ष झाला, पण अखेर एका अटीवर राष्ट्रवादीनं या पदाचा त्याग केला आणि हे पद शिवसेनेच्या वाट्याला पोहोचलं। या पदावरून अजूनही शिवसेनेचे सर्व नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्यात सुप्त संघर्ष सुरूच आहे। त्यातच तटकरेंनी नुकतंच केलेल्या एका विधानामुळे हा संघर्ष अजूनही सुरूच राहणार असल्याचं दिसतंय। नेमकं रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे काय म्हणाले, त्यांच्या मनातील सल अजूनही कायम आहे का, सर्व काही समजून घेऊया या व्हिडिओमधून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहत आहात बखर लाईव्ह। रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पारंपरिक राजकीय स्पर्धा राहिली आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या कन्या मंत्री अदिती तटकरे यांचा जिल्ह्यातील राजकीय प्रभाव मोठा आहे। दुसरीकडे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले हे देखील जिल्ह्यावर पकड मजबूत करू पाहतायत। त्यामुळे पालकमंत्री पद हे दोन्ही गटांसाठी अस्तित्वाचं आणि राजकीय प्रतिष्ठेचं बनलं होतं। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महायुती सरकार स्थापन झालं आणि तेव्हापासून भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते। मात्र पुढे दिवंगत नेते अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीत सामील झाल्यानंतर राज्य सरकारनं रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा केली होती। पण त्यावेळी शिवसेना नेत्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर अवघ्या 24 तासात या निर्णयाला स्थगिती देण्यात आली। तेव्हापासून हे पालकमंत्री पद रिक्त होतं। स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमध्ये रायगडमधून अदिती तटकरे यांचे बंधू अनिकेत तटकरे हे उभे होते। त्यावेळी शिवसेनेमधून त्यांना विरोध होता। आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तटकरे यांना त्यावेळी पाठिंबा देत त्यांच्या बिनविरोध आमदारकीचा रस्ता मोकळा करत दळवींना माघार घेण्यास भाग पाडलं होतं। तटकरे कुटुंबाकडून आमदारकीच्या बदल्यात पालकमंत्री पदावरील दावा सोडण्याचं मान्य केल्याची त्यावेळी चर्चा होती। आमदारकीच्या बदल्यात पालकमंत्री पद सोडण्याची डील झाल्याची देखील रायगडच्या राजकारणात चर्चा होती। या निवडणुकीनंतर भरत गोगावले हे देखील मीच पालकमंत्री होणार असं ठामपणे सांगत होते। अखेर पालकमंत्री पदासाठी त्यांच्याच नावाची घोषणा करण्यात आली। यानंतर आता शिवसेनेकडून सुनील तटकरे यांच्यावर टीका केली जात आहे, तर तटकरे यांनीही जोरदार पलटवार केला असून शिवसेना नेत्यांच्या दाव्यातील हवा काढली आहे। रायगडचे पालकमंत्री म्हणून गोगावले यांची नियुक्ती झाली तेव्हा तटकरेंनी तुमचं अभिनंदन केलं का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता। यावर त्यांनी सांगितलं की मंत्रालयात अदिती तटकरे यांनी आणि अनिकेत तटकरे यांनी देखील माझं अभिनंदन केलंय। याच वेळी त्यांनी अद्याप सुनील तटकरे यांनी आपलं अभिनंदन केलेलं नाही असं म्हणत बघू ते कधी करतात असंही म्हटलं होतं। याच दरम्यान शिवसेना नेते रामदास कदम यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरेंना डिवचलं होतं। विधान परिषदेत शिवसेनेकडे अधिक संख्याबळ असतानाही तटकरेंच्या मुलाला आमदारकी मिळाल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला होता। तसंच तटकरे यांच्याकडे नेमका कोणता जादूटोणा आहे असाही सवाल केला होता। यावरून रायगडच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं होतं। या संपूर्ण घडामोडींवर आता तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। त्यांनी गोगावलेंना पालकमंत्री पद माझ्यामुळेच मिळाल्याचा दावा केला आहे। ते म्हणाले, रायगडला पालकमंत्री नव्हते म्हणून जिल्ह्याचा विकास थांबलेला नव्हता। विकास कामं ही सुरूच होती। पर्यटन, मेरीटाईम बोर्ड, रेल्वे अशा सर्वच विभागातील विकासाचा आढावा दिला आहे। या कामांना चालना दिली आहे। आता गोगावले पालकमंत्री झाल्याचा आनंद आहे, त्यात माझाही पुढाकार होता असं तटकरे म्हणाले आहेत। एकूणच त्यांच्या या बोलण्यावरून कुठेतरी त्यांच्या मनात हे पद आपल्याला नाही मिळालं याची सल आहे का, असा सवाल उपस्थित होतोय। 2-2.5 वर्ष तटकरे आणि गोगावले यांच्यात या पदासाठी रस्सीखेच सुरू होती। शेवटपर्यंत कुणीही माघार घ्यायला तयार नव्हतं, पण आपल्या लेकाला विधान परिषदेची आमदारकी मिळवून देण्यासाठी रायगडच्या पालकमंत्री पदावर तटकरेंनी त्याग केला होता, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्यामुळे लेकासाठी त्याग केला खरा, पण मनातील सल कधी जाणार असंच म्हणण्याची वेळ आली आहे। आगामी काळात रायगडच्या राजकारणात तटकरे गोगावले मागचं सगळं विसरून एकमेकांशी जुळवून घेणार की त्यांच्यातील सुप्त संघर्ष वाढतच जाणार, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।
समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.